खान। नारी की निंदा मत करो यारो, नारी है रतन के खान। जिस नारी से पैदा हुए राम लक्ष्मण हनुमान। साधी नाही आहे नारी, तिच्या हातात अशी ताकद आहे महाराज की त्या हाताने पोळी तयारी केलेली घशाच्या खाली पटकन गिळली जाते। तिच्या हातात अशी ताकद आहे की तिने तयारी केलेली भाजी पटकन गिळली जाते। तिच्या वाण्यात अशी ताकद आहे की तिने दिलेली शिवी पटकन नाही ना देत नाही कोणी शिवी। म्हणजे चिरोद्यातल्या माता चांगल्या आहेत, नवऱ्याला शिवी घालत मयूर दादा नाही ना, नाही चांगले आहेत। काही काही भागामध्ये नवऱ्याला तर जाऊ दे नाही सांगत। आपण भाग्यवान आहोत बर का, कारण तो चंद्र जो आहे त्या चंद्राला आणि क्षय रोग जो आहे आणि तो क्षय रोग जडला आणि आता या क्षय रोगातून आणि आपली मुक्तता व्हावी। सगळ्या जगाला त्रास व्हायला लागला, जगाचं कार्य जे आहे ते कार्य आणि आता सुरळीत चालू शकत नाही आणि म्हणून सर्वच्या सर्व देव देवता आणि आता भगवान शंकर जे आहे त्या शंकराची आराधना करण्याकरता ब्रह्मदेव आणि भगवान विष्णूचं साह्य घेऊन प्रभास क्षेत्रावरती आले। भगवान विष्णूने सांगितलं आपण आता सगळ्यांनी आणि शिवलिंगाची स्थापना करायची, विधीपूर्वक स्तोत्र जप जाप तप अनुष्ठान ध्यान धारणा नैवेद्य भगवंताला समर्पण करायचा आणि या महादेवाला प्रसन्न करून चंद्राला क्षय रोगातून मुक्त करून घ्यायचं आणि त्याप्रमाणे मग आता शिवलिंगाची स्थापना प्रभास क्षेत्रावर करण्यात आली आणि त्या प्रभास क्षेत्रावर तपश्चर्या सुरू झाली आणि तपश्चर्येच्या मध्ये आता भगवान शंकर जे आहेत ते शिव नामाचा अर्थात आणि चंद्र उच्चार करू लागले। ओ नमः शिवाय, नमः शिवाय, अशा वृत्तीनं आता चंद्र जो आहे प्रभूच्या नामाचं चिंतन करतोय। मुद्दाम 5 वेळा उच्चार केला म्हणजे निदान तुम्हाला ऐकायला 5 वेळा येईल, 5 वेळा ऐकल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल। आणि सगळ्यांनी जर उच्चार केला तर एका टायमाला किती बसले तिथं 300-400 लोक आहेत। इतक्या लोकांनी जर आणि एका टायमाला एकच वेळा ओम नमः शिवाय म्हटलं तर 300 वेळा होईल। 5 वेळा म्हटलं तर 3×5 म्हणजे असा हा जप वाढतो। मग ऐकणारे वेगळे, लांबून ऐकणं त्या ऐकणाऱ्यांचं पुण्य वेगळं, आपलं घेणाराचं पुण्य वेगळं, पुन्हा इथं बसून ऐकून म्हणजे दुसरे म्हणतात आपणही म्हणतो, तेही ऐकतो आपणही म्हणतो आणि ते पुण्य असं कितीतरी पटीनं होतं आणि हा यज्ञ घडतो। म्हणून म्हणा एकदा ओ नमः शिवाय, असं हजारो पटीनं त्या नामाचं बल आणि या कथेचा आवाज ध्वनी जिथपर्यंत जातो ना तेवढा परिसर मंगलकारी बनतो, पवित्र बनतो आणि असा यज्ञ घडला का तिथे पुण्यार्जन घडल्यामुळे सत्कर्म घडल्यामुळे आणि ते पावित्र्य निर्माण झाल्याच्यामुळे
करणाऱ्याला पुण्य जे आहे ते प्राप्त होतं. म्हणून अत्यंत आपण पुण्याचे अधिकारी आहात. ओम नमः शिवाय मंत्राचा जप भगवान भोलेनाथ आणि यांनी अर्थात आता तिथे श्रवण केला. चंद्र म्हणत होता आणि आज साऱ्या जगाला पावन करणारा आणि कैलासाचा राजा भगवान सांब सदाशिव त्या चंद्रावरती प्रसन्न झाले आणि महादेव त्या ठिकाणी प्रकट झाले. बोलिये पार्वती पतये हर हर महादेव. आणि तो चंद्र जो आहे त्या चंद्राला महादेव म्हणतायत अरे वर माग. त्यावेळेला चंद्रानं सांगितलं देवा मला क्षमा करा, क्षमा करा, क्षमा करा, वाचवा. मी माझ्या पत्न्यांच्या ठिकाणी पक्षपात केला. ज्यांच्या समोर मी अग्नीला वचन दिलं धर्मेच अर्थेच धर्मानं अर्थानं कामेच नातीच रामे अंतर देणार नाही. परिपूर्ण रीतीनं मरेपर्यंत तिचं पालन करेल. पण एकीलाच प्रेम दिलं, बाकीच्यांना दिलं नाही आणि त्याचा परिणाम मला क्षयरोग झाला. आता हा माझा रोग मिटवा. सदाशिव म्हणाले तू माझी आराधना केल्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालोय, पण आता चुकी केली आहे, शिक्षा तर तू भोगली पाहिजे. आणि म्हणून मी तुला एक वर देतो. शिक्षा तर भोगावी लागणार आहे अपराधाची. म्हणून कलेनं शुद्ध पक्षामध्ये वाढशील आणि कृष्ण पक्षामध्ये कलेनं आणि तू क्षीण होशील. त्यावेळेला चंद्र जो आहे त्या चंद्राला समाधान मानावं लागलं. 15 दिवस चांगला असतो, 15 दिवस ऍडमिट. कारण जशी पौर्णिमा येते कोरीना असा वाढतो, इतका सुंदर इतका सुंदर, सगळे त्याला आणि सन्मान देतात. पण जशी जशी अमावस्या येते मग अंधार. बघा तुम्ही शेतकऱ्याच्या जीवनामध्ये अनुभव आहे आपल्याला. जशी जशी पौर्णिमा जवळ येते पण पत्नीला सवय असते यांना रात्री बॅटरी घेऊन शेतामध्ये आणि ट्यूबवेल चालू करायला जावं लागतं, क्वाक बदलवायला जावं लागतं, पाणी भरावं लागतं ना शेतात. आणि हे पाणी भरायला शेतात रात्री लाईट आली की जातात, गाडीला किक मारतात आणि म्हणून रात्री ऐन वेळेला आणि यांना अंधारामध्ये सापापासून विंचवापासून इतर हिंस्र प्राण्यापासून संरक्षण करता आलं पाहिजे म्हणून ती बॅटरी चार्जिंगला लावते. जी शेतकरी त्यांच्या जीवनातली व्यथा आहे, बॅटरी चार्जिंगला लावते. ती म्हणते अह निघाले हो ग, बॅटरी चार्जिंग केली आहे, न्या शेतात. अंधार असेल तो म्हणतो वेळी झाली का, चंद्र पाहला का, किती उजेड आहे. आता आज काम येथून 12 फोडलं की शेवटपर्यंत दिसतंय. आज बॅटरी न्यायचं काम. पण अमावस्या यायला लागते आणि अंधार पडतो त्यावेळेला तो म्हणतो बॅटरी चार्जिंगला का लावली का नाही, जेवायला देऊ नको पण बॅटरी. कारण अंधार पडतो ना, याचं कारण आहे भगवंताचा शाप. चंद्र अमावस्या आली आकाशामध्ये दिसतच नाही हो, फोकस त्याच्यावर मारला तरी दिसत नाही. कारण शाप, आप परभाव. एकाला प्रेम दुसऱ्याला प्रेम नाही दिलं, दुष्परिणाम चंद्राला भोगावा लागतो. त्या चंद्रानं हात जोडले, देवा तुमच्या कृपेनं आणि आज माझा हा आजार बरा झाला. मी आता तुम्हाला प्रार्थना करतो, तुम्ही या ठिकाणी थांबा ना देवा. बाकीचे सगळे देव म्हणू लागले
चंद्रा करता तुम्ही प्रगट झालात ना देवा, आता इथे लिंग स्वरूपामध्ये विराजमान व्हा. चंद्र म्हटला देवा तुम्हाला इथं थांबावं लागणार आहे, माझ्या करता आला लिंग रूपानं तुम्ही विराजमान होणार आहे. पण या आणि लिंगाला मी आणि आणण्याकरता भाग पडलोय, मीच कार्य केलंय, मी तुम्हाला इथं आणलंय. म्हणून देवा तुम्ही आणि या लिंगाला माझं नाव जोडा. आणि देवानं त्याच्यावर करुणा केली आणि तेव्हापासून भगवान ज्योतिर्मय स्वरूपामध्ये तिथे लिंग रूपानं प्रगट झाले आणि ते चंद्राच्या नावानं प्रगट झाले. बोलिए सोमनाथ भगवान की जय. अशा रीतीनं आणि हा भगवान सोरठी सोमनाथ म्हणजे सोरठी म्हणजे सौराष्ट्र म्हणजे काठियावाड मध्ये आणि प्रभास क्षेत्रावरती आणि सोमनाथ या रूपानं विराजमान झालेला आहे. आणि आता भगवंताचे महादेवाचे असंख्य अवतार आहे. त्या अवतारातील एक भगवंताच्या अवताराची कथा तुम्हाला ऐकवितो. एक वेळा भजन म्हणतो. भोले भाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले. शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले. तेरी माया जग में वो दुनिया के रखवाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले शिव शंकर भोले भाले. जय हो. हरि ओम हरि ओम हरि ओम. भव सागर से उसकी नैया तू बल में पार लगाए बल में पार लगाए. संकट में भक्तों के पर कर कोई आपस वाले शंकर रखवाले शिव शंकर भोले वाले शिव शंकर डमरू वाले शिव शंकर भोले शिव शंकर डमरू वाले.
प्रत्येक अवताराची कथा आणि जीवाची व्यथा घालविणारी आहे, जीवाला सुख प्रदान करणारी आहे. भगवान शंकराचा पहिला अवतार आहे तर महाकाल, दुसरा अवतार आहे सार, तिसरा अवतार आहे बाल भुवनेश, तिसरा अवतार आहे बर का भुवनेशी, षोडश त्याचप्रमाणे छिन्न मस्तक, भैरव, भैरवी, सातवा अवतार आहे धूमवान, याची शक्ती आहे धूमावती, बगलामुख, या बगलामुखाची शक्ती आहे बगलामुखी, नववा अवतार आहे मातंग, दहावा कमल. अशी असंख्य बर का भगवान शंकराचे. आणि या जगत कल्याणाकरता कश्यप आणि सुरभी नावाची महान साध्वी हिच्या पोटी भगवंताने 11 अवतार धारण केले. कपाली, पिंगल, भीम, विरूपाक्ष, विलोहित, शास्ता, अजपाद, अहिरबुंद्य, शंभू, चंड आणि भव म्हणजे रुद्र, असे 11 आणि अवतार भगवंताचे आहेत. रुद्र अवतार ज्याला म्हणतात. हे नाव जरी ऐकले तरी आपल्या पापाचं क्षालन होतं. एवढी याच्यामध्ये आणि समर्थ शक्ती आहे. त्याच्यानंतर आणि भगवंताचा एक दुर्वास नावाचा अवतार, म्हणजे दुर्वास हा सुद्धा आणि शंकराचाच अलौकिक अशा प्रकारचा अद्भुत आणि अवतार आहे. आणि आता ज्या अवताराला आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यानं पाहणार आहोत तो भगवान शंकराचा हनुमंत अवतार. साऱ्या जगाला विलक्षण शक्ती जी आहे, भक्ती आणि या भक्तीचं दर्शन घडविणारा, आजीवन ब्रह्मचर्य व्रत धारण करणारा शंकराचा रुद्र अवतार म्हणजे हनुमंतराय आहेत. यांच्या जन्माची कथा बर का रामायण जर आपण डोळ्यानं बघितलं असेल तर त्या रामायणामध्ये आणि थोडा कथेचा बदल आहे. 2 प्रकारे हनुमंतरायाचा जन्म आहे बर का. रामायणामध्ये काल तुम्हाला मी शॉर्ट बट स्वीट सांगितलंच आहे की राजा दशरथानं यज्ञ केला पुत्र कामेष्टी आणि यज्ञ देवानं प्रसाद दिला. 3 वाटे केले. पहिला वाटा कौसल्येला, दुसरा वाटा सुमित्रेला आणि तिसरा वाटा कैकेयीला दिला. कैकेयी म्हणू लागले तुमचं प्रेम दोघीवर आहे, माझ्यावर नाही. सगळ्यात लास्टला म्हणजे सगळ्यात नंतर तुम्ही मला प्रसाद दिला. ज्या अर्थी मला नंतर दिला त्या अर्थी तुमचं प्रेम म्हणजे जास्ती असल्या की डोक्याला ताणच आहे. म्हणून मयूर दादा एकच बरी आहे बरं. अनुप दादा एकच आहे का नाही. विजय मामा पाहिजे का अजून. आमचे मामा म्हणता महाराज तुमची आत्या समोर बसली आहे नाही तर सांगितलं असतं. काय का जास्त असले म्हणजे डोक्याला हेड नाही का तापच आहे. आणि म्हणून ऐका ना त्या कैकेयीनं काय केलं तो प्रसाद घेतला आणि फेकला. आणि फेकल्याच्या नंतर काय झालं तर रामायणकार सांगतात की त्या वेळेला
ब्रह्मलोकातून ब्रह्माच्या शापानं सुवर्चसा नावाची अप्सरा ती ब्रह्माची सेवा करताना चुकली म्हणून त्या देवानं तिला शाप दिला, जा घार होऊन पडशील. देवाच्या सेवेत चुकारपणा केला का अशा प्रकारे आणि अधोगती होते. ब्रह्माच्या सेवेत ती चुकली तर तिला घार व्हावं लागलं आणि तिनं तो फेकलेला प्रसाद, नेमका फेकण्याचा घात आणि तिची येण्याची घात झाली आणि पिंड घारीने पिंड घारीने आणि जी घार आहे त्या घारीनं तो प्रसाद ग्रहण केला म्हणजे उचलला. आणि उचलल्याच्या नंतर आता वृषमुख नावाचा पर्वत, त्या पर्वतावरती मुलाच्या प्राप्ती करता आई अंजनी माता तपश्चर्या करत होती. तिच्या हातावरती तो प्रसाद पडला आणि तिला त्या प्रसादाने गर्भधारणा झाली. हनुमंतराय जन्माला आले अशी कथा आहे. दुसरी कथा ऐका. पूर्वीच्या वेळेला भगवान शंकर आणि सर्व देवदेवता यांच्या माध्यमातून समुद्र जे आहे त्या समुद्राचं मंथन करण्यात आलं. आता समुद्रामधून विविध रत्न निघतात. काय काय निघालं समुद्रातून हे सगळं ऐकायचं असेल त्याच्याकरता भागवताची कथा ऐकावी लागेल. 7 दिवस भागवत ऐकावं लागेल. तेव्हा समुद्रातून काय निघालं काय नाही ते सांगेल. आता नाही सांगेल. मग समुद्र मंथन झालं आणि त्या समुद्र मंथनाच्या वेळेला अमृत निघालं. अमृत आणि ते अमृत आता राक्षस ओढाताण त्याचे करत होते. देव नाराज झाले. ज्याच्यासाठी प्रयत्न केले ते राक्षसांना प्यायला मिळणार. आमचं काय. भगवान विष्णूला सांगितलं. भगवान विष्णूनं सांगितलं, अरे मी जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे तोपर्यंत नो टेन्शन. आणि भगवान जिथं ते अमृताचा कलश घेऊन पळत होते ना त्या जंगलात एका झाडाच्या बाजूला गेले आणि आपला पितांबर देवानं फेकला. डोक्याला लांबकी वेणी आणि सुंदर साडी आपल्या अंगावर परिधान केली. त्या अवताराचं नाव आहे मोहिनी अवतार. मोहिनी झाले भगवान आणि साऱ्या देवांना अमृत पाजलं, राक्षसांना मदिरा पाजली. आणि नेमकं त्या टाइमाला शंकर भगवान गैरहजर होते. मग एक दिवस शंकर विष्णूला म्हणतात, देवा मला तुमचं मोहिनी अवताराचं रूप दाखवा. मला मोहिनी कसे झालात ते सुंदरीचं रूप डोळ्यानं बघायचं आहे. भगवान विष्णू म्हटले, देवा तुम्ही वैराग्यवान बाबा, तुम्हाला या सौंदर्याची गरज नाही आहे. शिवाय आणि हे तुम्हाला मोहित करेल, नका पाहू. महादेव म्हटले, मी कामाला जाणलंय. काय ती मोहिनी, मला काम निर्माण होणार. भगवान विष्णू म्हटले, ठीक आहे मग दाखवतो. शेजारी पार्वती बसलेली होती आणि अचानक भगवान विष्णू एका सुंदर मोहिनीचं रूप धारण करतात. इतका सुंदर बनला देव. रेशमाची सुंदर साडी होती आणि ती अगदी पातळ बर का. लांब लचक काळे भोर कुरडे केस होते. दंत पंक्ती स्वच्छ धवल बासमती तांदळासारखे शुभ्र एका लाईनीमध्ये दात आणि देवाचे अत्यंत मोहिनीचे सुंदर दिसत होते. धनुष्याकृती भुवया होत्या, तयार केलेल्या नव्हत्या.
अत्यंत सुंदर. हा ओठ इतके सुंदर होते देवाचे. सौंदर्याचे लक्षण सांगितले. स्त्रीचं सौंदर्य खुलून दिसण्याकरता त्या स्त्रीचा आणि खालचा ओठ किती सुंदर असावा, वरचा ओठ किती सुंदर असावा, हे सगळं वर्णन आहे. ती मोहिनी, तिला आणि सौंदर्य अपार, कान, कपाळपाटी, हनुवटी आणि अत्यंत तेजस्वी ती मोहिनी. आपल्या हातामध्ये चेंडू होता. तो चेंडू असा वर उडवत होती आणि मग उडालेला चेंडू पकडण्याकरता धावत होती. आणि ती मोहिनी शंकरानं पाहिली आणि आता आपल्याजवळ पार्वती बसली याचा विसर पडला देवाला. कधी कधी अशी मोहिनी रस्त्यानं जात असताना कुठे समारंभामध्ये महादेवाला दिसली का तो तिच्याकडे पाहतो. ते शेजारचे तिला राग येतो. ती असा मारते खुंबा. कुणीकडे पाहताय, कुणीकडे तुमचं लक्ष आहे. राग येईल ना तिला, येणारच आहे. कोणती पार्वती असो. तिचा महादेव जर दुसरीकडे लाईन क्लिअर करेल, तिला राग येणार नाही का? आणि मोहिनी तिला देव पाहायला लागले. पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकात गेली. देवाला म्हणायला लागले, देवा काही तुम्हाला वाटतं मी आहे ना समोर? देव तिला पाहायला तयार नाही. पार्वतीला सोडलं आणि त्या मोहिनीच्या मागेच धावू लागला देव. आणि त्या मोहिनीला आलिंगन करण्याकरता आता देव जातात. ती मोहिनी गुप्त होते, पुन्हा पुढे प्रगट होते. आता देव तिच्या करता इतका वेडा झाला, इतका वेडा झाला की देव तिला पाहत पाहत साऱ्या जगाचा मालक पण झाडाला आलिंगन करायला लागला, वेलींना आलिंगन करायला लागला. आणि तेवढ्यामध्ये त्या मोहिनीच्या दिव्य स्वरूपानं मोहित केल्यामुळे देवाची ते दिव्य शक्ती जी आहे आणि ती जमिनीवरती विराजमान झाली. दिव्य तेज प्रभूचं ज्या ज्या ठिकाणी पडलं त्या त्या ठिकाणी ऋषी मुनींचे आश्रम तयार झाले. ते जमिनीमध्ये खोलवर प्रवेश केला. त्याच्यापासून आणि सुवर्णाच्या खाणी तयार झाल्या. काही ठिकाणी चांदीच्या खाणी तयार झाल्या. म्हणून सुवर्णाला आणि चांदीला धातू असं नाव आहे, देवाच्या तेज शक्तीपासून. म्हणून या सुवर्णाला, या चांदीला फार मोठी किंमत आहे. असं शास्त्र सांगतं की आपल्या अंगावर गुंज भर तरी सोनं चांदी असायला पाहिजे. कारण या सुवर्णाच्या वरून आणि आपल्या अंगावर जे पाण्याचे थेंब पडतात ते साऱ्या शरीराला पवित्र करतात. मातेच्या कानात असेल, कानात ते पाणी आणि ज्या वेळेला कानावरून अंगावर खाली पडेल त्यावेळेला ते शरीर आणि पवित्र बनतं आणि अनेक कोट्यावधी तीर्थाचं स्नान केल्याचं फल आपल्याला मिळतं. म्हणून थोडं तरी राहू द्या. जास्त बी ठेवलं तर कान कापला जाईल, सांगता येत. एका माऊलीनं असं घालून मस्त बसली होती स्टाईल मध्ये रेल्वेत. चॅटिंग चालू होतं. खिडकीतून हात आला. कोणाचा? चोराचा. का तो बी सांगू? असा हात आला, धरला कान, महाराज फाडूनच टाकला. 4 टाचे बसले. म्हणून अति ठेवू नका, पण थोडं तरी अंगावर असलं पाहिजे बर का. अशा रीतीनं. आणि मग आता चला, देवाची ती दिव्य शक्ती ज्या वेळेला जमिनीवर पडले तेव्हा सप्त ऋषी जे होते ते सप्त ऋषी आणि त्या ठिकाणी ते देवाचं दिव्य तेज प्रसाद म्हणून त्यांनी एक झाडाचं पान फोडलं आणि त्या देवाची दिव्य शक्ती त्या झाडाच्या पानाच्या द्रोणात जमा केली. प्रसाद म्हणून द्रोणामध्ये ती दिव्य शक्ती आणि द्रोणात घेतल्याच्या नंतर पूर्वीच्या वेळेला पाणी पिण्याकरता जंगली लोक, आपण सुद्धा, आपले पूर्वज सुद्धा ग्लास वगैरे नव्हते ना, पानं तोडायचे त्या पानानं द्रोण करून पाणी प्यायचे.
म्हणूनच जे आता अलीकडे रेडीमेड यायला लागले त्याच्यावरूनच शोध लागलाय. चला जाऊ द्या विषय. तर अशा रीतीनं आता द्रोणामध्ये ती दिव्य शक्ती आणि साठवली आणि अंजना माता तप करत होती मुलगा व्हावा म्हणून, शक्तिशाली मुलगा व्हावा म्हणून. मग सप्त ऋषीने काय केलं, आई अंजनीच्या तपश्चर्येच्या वेळेला तिच्या कानामध्ये आणि ते देवाची दिव्य शक्ती ओतली. ती कानामधून आणि आईच्या गर्भाशयामध्ये गेली आणि गर्भात प्रवेश केला असताना त्या शक्तीनं गर्भ रूप धारण केलं आणि आईच्या उदरामधून मग चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी, चैत्र शुद्ध पौर्णिमेला सूर्य उदयाला आला असताना सकाळी 6:30 वाजता पवित्र मुहूर्ताला आणि राम कार्य पूर्ण करण्याकरता बलवान शक्तिशाली हनुमंतराय जन्माला आले. बोलिए हनुमानजी महाराज की जय, हनुमानजी महाराज की जय, हनुमानजी महाराज की जय. आणि त्या हनुमंतरायानं आपलं सर्वस्व रघुनंदनाच्या चरणी समर्पित केलं आणि आता ते मारुती राया आता विलक्षण स्वरूपामध्ये विराजमान झाल्याच्या नंतर आणि आता जगातलं कार्य वेगवेगळ्या पद्धतीनं करतात. मरकट स्वरूपामध्ये जन्माला आले आणि म्हणून त्यांच्या मरकट लीला आपल्याला पाहायच्या आहेत. हनुमानजी आता येतील. वीर मारुती महावीर मारुती